महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे। आज नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस आहे आणि दुपारी 12 वाजता मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारी यांच्या शुभ हस्ते मंदिरातील सिंह गाभाऱ्यामध्ये घटस्थापना होणार आहे आणि त्यानंतर शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे। याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत आता तुळजापुरात दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। आपण आई तुळजाभवानीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आहोत आणि या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। अनेक तरुण जे आहे ते भवानी ज्योत घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जवळपास या नवरात्रोत्सव काळात 50 लाख भाविक तुळजापुरात येतील असं सांगण्यात येत आहे आणि याच अनुषंगाने प्रशासनानं मोठी तयारी देखील केलेली आहे। त्याचबरोबर जर पाहिलं तर दृश्यांमध्ये याच भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी अग्निशमन दल देखील तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने खास करून काळजी घेण्यात आलेली आहे। अँब्युलन्स जे आहे ते मंदिर परिसरामध्ये तैनात ठेवण्यात आलेले आहेत। मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते या ठिकाणी तुळजापुरात आता दाखल होताना पाहायला मिळत आहेत। याचबरोबर जर पाहिलं तर आपण या ठिकाणी जर बघितलं तर उजव्या माझ्या साईडला जर पाहिलं तर मंदिराचा हा सगळा वरतून आपण परिसर पाहतो। या ठिकाणी काहीसा निर्मनुष्य असं वातावरण आपल्याला पाहायला मिळते। तुरळक असे भाविक या ठिकाणी पाहायला मिळतात कारण की या नवरात्रोत्सव काळात मोठ्या प्रमाणात भाविक तुळजापुरात दाखल होतात आणि द्राक्षे पार्किंग इथे एक भव्य असा मंडप उभारण्यात आलेला आहे। हा जो मंडप आहे तो वॉटरप्रूफ आहे आणि तिथूनच भाविकांना आहे ते दर्शनासाठी सोडण्यात येत आहे। त्यामुळे जर पाहिलं तर या मंदिर परिसरामध्ये गर्दीचं नियंत्रण देखील अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी मंदिर संस्थांकडून करण्यात आलेलं आहे। एकंदरीत जर पाहिलं तर 9 दिवस विविध धार्मिक असतील सामाजिक कार्यक्रमांचं देखील या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आयोजन करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि मोठी सुखसुविधा ज्या आहेत या यात्रा दरम्यान भाविकांना उपलब्ध करून देण्यात आल्या। कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव।